नमस्कार मंडळी, मी भक्ती स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण पाहणार आहोत आंबट चुक्याची मस्त अशी भाजी आणि त्यासोबत भाकरी देखील, म्हणजे संध्याकाळचा मेनू आपण पाहणार आहोत। इथे मी आंबट चुका मंडईतून आणला होता, स्वच्छ नीट करून घेतला आणि एकदम ताजा आणायचा, जास्त एकदम खूप दिवस झालेला आणायचा नाही, शिळा वगैरे। ताजा मी एक पेंडी आणली होती आंबट चुक्याची। त्यानंतर ती स्वच्छ नीट करून धुवून घेतली, पाणी नितळून मी हिला कापून घेतलं। कापून घेतल्यामुळे काय होतं, जे आपल्याला गरगटायला सोपं जातं, म्हणजे आपण जेव्हा शिजवून घेतो ना भाजी तेव्हा। तर इथे कापून घेतले मी सर्व भाजी। आता इथे गॅसवरती कुकर ठेवून घेतलाय, पहिले तर गॅस ऑन केलेला नाहीये। यामध्ये ही कापून घेतलेली भाजी सर्व ॲड करायची। एक मोठी जोडी घ्यायची, त्याची भरपूर भाजी होते। तर यामध्ये आता मी भाजी टाकून घेतली, कापलेली चण्याची डाळ टाकायची। यामध्ये आपल्याला मी इथे एक वाटी किंवा त्यापेक्षा थोडीशी कमी घेतलेली आहे, अर्धी पाऊण वाटी डाळ घेतलेली आहे, छोटी वाटी स्टीलची चण्याची डाळ। तुम्हाला जर हवं तर तुम्ही तुरीची डाळ देखील वापरू शकता, पण मी इथे चण्याची डाळ वापरली। कारण काय होतं, ज्या गरगट्टा भाज्या असतात ना, हिरव्या पालेभाज्या, त्यांना घट्टपणा येण्यासाठी आणि त्याची टेस्ट पण छान लागते, यासाठी मी चण्याची डाळच वापरते पालक आणि आंबट चुक्यामध्ये। तर इथे मी स्वच्छ धुवून नीट जी आपली चण्याची डाळ आहे ना, स्वच्छ धुवून घेतली आणि ती टाकून घेतली। यामध्ये मी शेंगदाणे पण टाकत आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही वरून शेंगदाण्याचं कूट टाकू शकता, पण आज मी अशा प्रकारे करते। अशा प्रकारे पण छान होते। इथे माझ्याकडे भाजलेले शेंगदाणे होते, तुम्ही कच्चे शेंगदाणे वापरा। माझ्याकडे पूर्ण शेंगदाणे भाजलेले होते, त्यामुळे मी भाजलेले शेंगदाणे वापरलेत। गरजेनुसार पाणी टाकायचं आणि कुकरचं झाकण लावून मी इथे गॅस ऑन करून घेते। 4 शिट्ट्या घ्यायच्यात मोठ्या आचेवरती आपल्याला कुकरच्या। आणि आता मी भाकरी बनवायला लागते, कारण गरगट्टा भाजीसोबत भाकरी खूप छान लागते आणि संध्याकाळच्या वेळेसच मी करते गरगट्टा भाजी, जर काय करायची असेल आमटी अशी पालेभाजीची। इथे मी छान असं पीठ मळून घेते, म्हटलं भाजी दाखवतोय तर आपण भाकरी पण दाखवूयात। तर आमच्या इथे ज्वारीची भाकर खातात, नो तांदूळ मिक्स। तर इथे मी पीठ छान मळून घेतलंय, एक उंडा केलेला आहे पीठ टाकून, त्याच्यावरती हा उंडा ठेवून मी मस्त अशी भाकरी थापून घेत आहे। गॅस देखील ऑन केलेला आहे, तवा तापून झालेला आहे माझा। आता भाकरी थापून घेतली। तुमच्या इकडे या भाजीला काय म्हणतात? आमच्या इकडे गरगट्टा भाजी असं म्हणतात, तुमच्या इकडे काय म्हणतात हे कमेंट करा आपल्या कमेंट बॉक्समध्ये। आता इथे कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेते मी। भाकरी पण तिकडे आपली एक टाकलेली आहे, ती देखील भाजत आहे। 4 शिट्ट्या केल्या ना मोठ्या आचेवरती तर छान अशी भाजी शिजते, जास्त गरगटायला पण लागत नाही। आणि शक्यतो तुम्ही स्टीलच्या भांड्यामध्येच टाका चुक्याची भाजी, कारण त्यामध्ये ते हे म्हणतात, काय म्हणतात, ॲक्सिडेशन होतं त्याचं, काय माहिती काय म्हणतात त्याला, पण ना त्याच्यावरती ना प्रतिक्रिया होते। आपण जे स्टीलच्या व्यतिरिक्त जी भांडी असतात ना आपली, त्यामध्ये जर चुक्याची भाजी शिजायला घातली ना तर ते ॲल्युमिनियम देखील त्यामध्ये वितळतं असं खूप जण म्हणतात, आणि तसं होतंच। तुम्ही ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये चुक्याची भाजी शिजायला घातली तर ते भांडं पूर्ण असं चकचकीत होतं, त्यामुळे शक्यतो ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये भाजी शिजायला घालू नका, कारण चुक्यामध्ये आंबटपणा असतो त्यामुळे। तर मी इथे स्टीलच्या कुकरमध्ये घातलेली आहे शिजायला भाजी। इथे आपली पहिली भाकर झालेली आहे, ही दुसरी भाकर टाकून घेतली। आता छान याला पाणी लावून घेते आणि भाकर पलटून घेते। भाकरी तर रेडी झालेल्या आहेत, आता फक्त मला भाजी गरगटून घ्यायची आणि फोडणी टाकायची। भाकरी इथे घेतली, पाणी लावून आणि पलटून घेतली, छान भाजू द्यायची। त्यानंतर इथे मी हिला पलटी मारत आहे, भाजी मस्त टम्म फुगते बघा। आता 2 भाकरी केल्या आणि भाजीला फोडणी द्यायची बाकी आहे फक्त। तर कढई ठेवून घ्यायची गॅसवरती आणि भाजीच्या 4 शिट्ट्या झालेल्या आहेत। कुकर छान थंड होऊ द्यायचा, नाहीतर गरममध्ये उघडला तर कुकरचं झाकण आणि त्यातलं सर्व काही सामान आहे ती उडण्याची शक्यता असते, त्यामुळे थंड होऊ दिला। आधी बघून घेतला थंड झालाय की नाही। इथे आता मी भाजीसाठी वाटण तयार करत आहे। वाटण्यासाठी मी इथे 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक आकाराच्या, लसूण घेतलेल्या आहे 7 ते 8 पाकळ्या, इथे बारीक पेस्ट करून घेतली आहे। ही पेस्ट आता रेडी आहे भाजीसाठी वापरण्यासाठी। तर इथे कुकर उघडून घेतला, बघा तरी किती वाफ येते। इथे मी परातीमध्ये भाजी टाकून घेतली, जे वरचं पाणी होतं ते काढून घेतलं बाजूला, कारण घट्टसर भाजी असेल ना तर अशी फेटायला देखील छान जाते आणि लवकर फेटली जाते। इथे मी गरगटून घेते ही भाजी, चण्याची डाळ, शेंगदाणे आणि चुक्याची भाजी गरगटली की छान होते। इथे गरगटून घ्यायची भाजी, तुम्हाला हवी ती तशी तुम्ही गरगटू शकता। आता खूप जण मिक्सरमध्ये पण ग्राइंड करतात, वाटून घेतात, पण मिक्सरमध्ये तुम्ही ग्राइंड न करता अशी तांब्याने किंवा पेल्याने गरगटू शकता, किंवा स्मॅशर असेल चांगला एकदम मजबूत, त्याने पण स्मॅश करू शकता। भाजी छान शिजली असेल तर स्मॅश होऊ शकते, पण आमच्या इकडे तांब्याने किंवा आपल्या पेल्याने गरगटतात, तर मी तशीच केली।
जसं रेग्युलर करते तसं इथे कढई ठेवून घेतली। कढईमध्ये जिरे टाकले, मोहरी मी काही या भाजीला टाकत नाही, वाटण तयार केलेलं ते टाकून घेतलं, मिरची आणि लसूणचं। इथे मीठ टाकून घेतलंय मी चवीप्रमाणे। छान हा जो आपला मिरची आणि लसूणचं जे पेस्ट आहे ती भाजली पाहिजे, कच्ची नाही राहिली पाहिजे, लसूण नसतो त्यामध्ये, त्यामुळे। आता इथे गरगटून घेतलेली सर्व भाजी टाकून घ्यायची आहे। घट्ट आहे, यामध्ये पाणी अजिबात नाही आहे, मी पाणी सर्व काढून गरगटून घेतली होती। तर ही गरगटलेली भाजी टाकून घ्यायची आहे आणि हवं तेवढं पाणी टाकायचं आहे। आता मी वरून जास्त असं पाणी टाकलेलं नाही आहे, मी जे भाजीमध्ये आपले शिजताना भाजी पाणी राहिलेलं होतं ना, ते कुकरच्या भांड्यामध्ये कुकरमध्ये राहिलेलं पाणी होतं तेच मी पाणी टाकणार आहे। इथे मी किंचितशी हळद टाकणार आहे, कारण ना मला अशा गरगट्टा भाजी असते ना ती पिवळी थोडीशी पिवळसर असते ना, तशी आवडते। जसं की पालकमध्ये पण मी थोडीशी हळद टाकते, तुम्हाला हवी असेल तर टाका, ऑप्शनल आहे। तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही अशीच हिरव्या पद्धतीने खाऊ शकता। थोडीशीच टाकली आहे मी, एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला जर हवं असेल तर। हळद टाकून घेतली, यामध्ये पाणी टाकून घेणार आहे। छान एकदम गदा गदा उकळू द्यायची भाजी आणि शिजायला तर काही टाइम लागत नाही, भाजी ऑलरेडी आपली शिजलेली आहे, फक्त आपण जे पाणी टाकतो ते पाणी मिक्स व्हायला पाहिजे आणि उकळी यायला पाहिजे छान अशी। आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे। तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत, तांदळाच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत, कशाच्या पण भाकरीसोबत खाऊ शकता, तुम्हाला हव्या त्या चॉईसनी। मी ते ज्वारीची भाकर आणि ते गरगट्टा भाजी केलेली आहे। भाजीला उकळी येईपर्यंत वेट करायचा, उकळी आली की भाजी खाण्यासाठी तयार, गरमागरम तुम्ही खाऊ शकता। संध्याकाळच्या वेळेस नक्की करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा। भाजी रेडी आहे, या जेवायला मंडळी। आणि कसा झाला व्हिडिओ, तुम्हाला कसा वाटला कमेंट करा। अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, एक लाईक जरूर करा। बाय बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये।